महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित पार्टी विचारधारा व जनसामान्य विकास शाश्वत कार्यपद्धती अभ्यास मेळावा काल नाशिक येथील हुतात्मा स्मारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर CBS येथे यशस्वीपणे पार पडला। या मेळाव्यात पार्टीची विचारधारा, जनसामान्य विकासासाठी शाश्वत कार्यपद्धती तसेच बँकिंग व कर्जविषयक प्रश्न या मुद्द्यांवर चर्चा झाली। मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विजयदत्त लोढे गायकवाड सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, ज्यामुळे चर्चेला नवी दिशा मिळाली। तसेच संदीप भोसले सरांनी कर्ज व बँकिंग विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून नागरिकांना त्यांच्या समस्यांवर उपायांची माहिती दिली। या कार्यक्रमात तुफान 24 तास 7 दिवस न्यूज चॅनलचा शुभारंभ तसेच पत्रकारांना नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे वाटप करण्यात आले। आपण न्यूज चॅनल डेन केबल नेटवर्कच्या सेट टॉप बॉक्स क्रमांक 823 वर सकाळी 9 आणि रात्री 9 रोज पाहू शकता। तसेच YouTube, Facebook आणि Instagram अशा सोशल मीडियावरही उपलब्ध आहे। सदस्य व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला। या दोन्हींचा आपण एक जॉईंट प्रोग्राम आजच्या दिवशी घेतला आहे आणि आपले महाराष्ट्र विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विजयदत्त लोढे साहेब गायकवाड साहेब हे आज आपल्या नाशिकमध्ये आलेले आहेत। लोढे साहेबांचं काम आज 25 वर्ष राजकीय कारकीर्द आहे त्यांची आणि या 25 वर्षात खूप मोठ्या पक्षात मोठमोठ्या पदांवरती त्यांनी जबाबदारी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे न्याय दिला। ते उदाहरणार्थ ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते होते, त्याच्यावर प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते होते। त्याच्यानंतर आपमध्ये ते महाराष्ट्र सचिव होते, BRS मध्ये ते प्रदेश अध्यक्ष होते। अशा मोठमोठ्या पक्षाच्या मोठमोठ्या पदांवरती ते कार्यरत होते आणि तिथे त्यांनी त्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने जो न्याय देता आला आणि जेही पक्ष संघटना वाढण्यासाठी जेही काम करता आलं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं। पण काय असतं की प्रत्येक पक्षातले एक आपल्या स्वतःच्या एक आयडिओलॉजी असतात, स्वतःची एक त्यांची स्ट्रॅटर्जी असते आणि त्या पद्धतीने वरच्या नेत्यांना पण काही स्ट्रॅटर्जी जमतात नाही जमतात या सगळ्या गोष्टी चालू असतात। आज जे लोढे साहेब आपल्याकडे आलेले आहेत ह्याच्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीसाठी ते महाराष्ट्राचे आपले प्रदेशाध्यक्ष आणि ते जे आयडिओलॉजी घेऊन आलेले आहेत आणि कशा प्रकारे काम करायचं आज आपल्याला त्यांनाच ऐकायचं। आतापर्यंत 3-4 वेळा तुम्ही मला ऐकलं, 2 हा विषय आपला आहेच, आपण त्याच्यावरती काम करतोय, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इथे बसलेल्या की आपण 2 काम करतोय। ह्याच्यात कितीतरी आपली ज्यांची आपली कामं चालू आहेत सगळ्यांचं आज काय मला वाटतं पितृ आणि लोक अदालतचं पण खूपशा जणांना नोटीस दिलेले आहेत। 13 तारखेची सर आज लोक अदालत महाराष्ट्राच्या नोटीस आहेत, तर त्याच्यातल्या आपले कमीत कमी 13-14 नंतर लोक अदालतच्या नोटीस आहेत आणि पितृपक्ष आहेत। आता काही लोक पितृपक्षाचं काही करून इथे पोचत आहेत, तर ठीक आहे, म्हणजे असं नाही की माणसं कमी असल्यावरती पण इथे बसलेल्या प्रत्येक ठिकाणचा म्हणजे सर एवढ्यापासून सगळी जे आपल्या पक्षाबरोबर जबाबदारी घेणार आहे ते प्रत्येक जण इथे आलेले आहेत, तालुका लेवलचे प्रत्येक जण आहेतच आणि बाकी येत आहेत। तर आज आपण ऐकणार आहोत विजयदत्त लोढे साहेबांना आणि काय पक्षाची आयडिओलॉजी असेल आणि पक्ष कशा प्रकारे काम करेल। सर आत्तापर्यंत एकच आपली जी विभाग होता म्हणजे बँकिंग विभाग, हा पण महाराष्ट्र विकास आघाडीतला एक विभाग आहे।
एक विभागावरती मी सरांचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर आलो, ह्याच्यानंतर आपण किती विभागावरती काम करू शकतो आणि आज प्रत्येक पक्षाचा जो स्वतःचा पक्ष काय बघतोय की पक्षामधला त्याचा नेता कसा होईल, त्याच्या नेत्याचे फॅमिलीतली लोक कशी मोठी होतील ह्याकडेच बघितलं जातं. तुम्हालाही माहिती आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी कशा पद्धतीने कामं होत आहेत आणि ते तुम्ही बघताय. तर ह्या ठिकाणी आज आपण जे सगळे एकत्र आलेलो आहोत ते महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरांना ऐकायला. आपल्या छाया मॅडम आल्या. छाया मॅडम, तुमचं हार्दिक स्वागत. सर ह्या नाशिकमधल्याच आहेत आणि महिलांचं संघटन खूप चांगलं आहे त्यांचं. तर त्यांचं मला वाटतं थोडंसं घरी तुमचं ह्याचं असल्यामुळे ते त्याही लेट झाल्या. तर आपण त्यालाच ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी ते आपल्याकडे नाशिकमध्ये आलेले आहेत. तर आपण नाशिकमध्ये आले म्हणून नाशिक मार्फत आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत आणि तो सत्कार त्यांनी आमच्याकडनं घ्यावा ही आमची छोटीशी विनंती. आई तुळजाभवानीची तलवार घेते असं वाटायला लागलं म्हणून. तर तलवार महाराजांना तलवार दिली होती आणि त्याच्यानंतर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आम्ही तुम्हाला तलवार देतोय, तुम्ही आमचं लीड करताय आणि ते लीड हे जेव्हा आपण आवाज देतो ना त्यावेळेस एक रक्तामध्ये ना म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठेतरी अशी वेगळी लाट तयार होते आणि शास्त्रज्ञांनी पण हा शोधण्याचा प्रयत्न केला की ह्या आवाजामध्ये असं काय आहे. तर आपल्या काही लोकांना विचारलं गेलं तर त्याच्यावरती उत्तर काय आलं आहे ते मी सगळ्यांना विचारणार आहे. त्याच्यावरती उत्तर काय आलं आणि शास्त्रज्ञ पण शोधत होते याच्यावरती उत्तर आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मी तुम्हाला शेवटला त्याचं उत्तर देईन आणि तुमच्याकडे जर उत्तर असेल तर ते मी तुमच्याकडनं ऐकतो. तत्पूर्वी मी थोडंसं आपल्या प्रोग्रामचं प्रास्ताविक सांगतो की आता आपण पुढचा प्रोग्राम कसा घेणार आहे. सर मी एक 5 मिनिटं बँकिंगवरती सरांनी मला ऐकलं तर 5 मिनिटं आत्ता जे काही नवीन प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरती 5 मिनिटं बँकिंगवर बोलणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या हस्ते आपले जे तुफान चोरीचे 24/7 तुफानचे जे आपले रिपोर्टर्स आणि ते जे आपण नवीन रिपोर्टर्स अपॉइंट केलेले आहेत तुमच्या हस्ते त्यांचं लेटर देणार आहोत आणि त्यानंतर सर तुम्हाला बघायचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या आधीच एक खबरे सर 2 मिनिटं बोलतील आणि मग सर बोलल्यानंतर आपण हा प्रोग्राम संपवणार. कारण आज आपण फक्त सरांना ऐकायचं. सरांची आयडिओलॉजी काय आहे, पक्ष कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि पक्षाने काय केलं पाहिजे. सर आज मी मागच्या 2 महिन्यापासून आपण बँकिंगवरती काम करतोय. मला वाटतं माझी पहिली केस होती छाया येवले मॅडमची, बरोबर ना तुमची. तर छाया येवले मॅडमची पहिली केस आपण केली त्या दिवशी आपण पजेशन होऊन दिलं नाही. अशा आपण कमीत कमी 13-14 केसेस केल्या. त्या 14 केसेसमध्ये आपण पजेशन होऊन दिलं नाही. स्ट्रॅटर्जी हीच असली पाहिजे आपली की पजेशन नाही झालं पाहिजे. सर काय ह्याच्या आधी मी काही ऐकत होतो की पजेशन द्यायचं त्याच्यानंतर लॉक तोडायचं आणि मग आत जायचं. सर ह्या गोष्टीला मी कधीच तयार नाही होणार. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही कायद्यात असाल तोपर्यंत फायद्यात असाल. पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात कुठेही तुम्ही जाता ना त्यावेळेस तुम्ही आरोपी म्हणून जाऊ नका, तर तुम्ही कंप्लेंटर म्हणून जा. आरोपी म्हणून ज्यावेळेस पण जाता ना, आता तुम्ही जेव्हा लॉक तोडून जाता आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कधी पोलीस स्टेशनला जायला लागतं, आपली एक केस आहे, मी त्या दिवशी त्याचं पजेशन थांबवलं त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्याला घेऊन गेलो तर पोलिसांना त्याला विचारायची पद्धत खूप वेगळी होती. म्हणजे त्यांच्या नजरेत तो आरोपी होता. काय रे तुझं तर पजेशन घेतलं होतं ना बँकेने, ते बँकवाले आले होते, त्यांनी तू लॉक तोडून पजेशनमध्ये गेलास तर त्याच्यासाठी तुझ्याकडे बँकवाले कंप्लेंट करायला आले होते. अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तिथे ऑब्जेक्शन घेतले जातात. आता ह्या ज्या ऑब्जेक्शन आहेत ना ह्या कंप्लेंटर म्हणून कधीच नाही. आजपर्यंत आम्ही जेव्हाही गेलो पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस किंवा आम्ही कोर्टात गेलो तर आम्ही आरोपी म्हणून नाही.
आणि जाऊ नका सर. आरोपी हा स्वतःवरती स्टॅम्प कधीच मारून घेऊ नका. कुठेही कायद्यात असताना प्रयत्न हा करा की कायद्याच्या बाजूनी कायद्याची बाजू घेऊन कायद्याच्या ह्याच्यात राहून तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला सेफ ठेवताय. त्याच्यासाठी जे करावं लागेल बघा, प्रत्येकाला त्याचं नॉलेज नसतं. त्याचं काम आम्ही तुमच्याबरोबर करतोय आणि आतापर्यंत इथे खूपशा सगळ्यांना कळलं असेल की काही वेळेस ट्रॅक सोडून करावं लागतं, काही वेळेस ट्रॅकवर राहून करावं लागतं, पण कायद्यात राहून करावं लागतं. तर आपण कायद्यात राहूनच काम करणार. आता आपल्यासाठी अजून एक जमेची बाजू आहे की आजपर्यंत मी तुम्हाला बँकिंगमध्ये सगळ्या बाजूनी सपोर्ट करत होतो. आज जे महाराष्ट्र विकास आघाडी ह्याच्या मार्फत आपण म्हणजे मी सरांबरोबर काम करतोय. सर सांगतील मी काय काम करणार आहे ते, माझी जबाबदारी काय असेल ते सरच सांगतील. तर महाराष्ट्र विकास आघाडीची पण एक भक्कम आपल्याला एक साथ मिळणार. बँकिंगची तर साथ आहेच, त्याच्याबरोबर बाकी कलेक्टर्स लेवलला, गव्हर्नमेंट्स लेवलला, कोर्ट लेवलला, कायद्यामध्ये जिथे जिथे आपल्याला साथ लागेल तिथे तिथे महाराष्ट्र विकास आघाडी आपल्याला सपोर्ट करेल. सर कसं असतं बघा, कायद्याची बाजू आपल्याला साथ देणारी जेवढी लोक आपल्याबरोबर जॉईन होतील तेवढे आपण मजबूत होऊ. आणि आज जी महाराष्ट्र विकास आघाडी आपल्याला जी साथ देते ती आपल्याला बँकिंग बाजू तर झालीच, पण त्याच्याबरोबर बाकी कायद्याच्या बाजूनी पण आपल्याला मदत मिळणार. मी एवढंच सांगेन सर, काम करताना ना इमानदारीने काम करा. मला काम करायचं आहे, त्याच्यावरती 10 उत्तरं द्यायची, 10 कारणं करायची, त्याच्याने कधीच होणार नाही. सर मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की बँकिंगच्या विषयामध्ये तुम्ही माझ्याबरोबर आलात, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, आपण त्या ह्याच्यातनं एकमेकांना मदत करून बाहेर तर काढूच, पण त्याच्याबरोबर आपल्याला स्वतःला कसं मोठा करताय, आपल्याला त्या एरियामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान कसं मजबूत करताय. सर आज आहे ना, तुम्ही एकमेकांना जेव्हा मदत कराल ना, एकमेकांना मदत करून जेव्हा त्या माणसाला कुठेतरी आपल्या बाजूने कुठेतरी कोर्टात, कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस मदत होते ना, त्यावेळेस तो तुमच्यासाठी पण तुमच्या वेळेस उभा राहतो. जिथे सरळ सरळ आहे, गिव्ह अँड टेक पॉलिसी, तुम्ही द्या तर तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही समाजसेवेच्या मार्फत त्या ठिकाणी तुम्हाला काही पैसे खर्च करायचे नसतात. आज महाराष्ट्र विकास आघाडी मार्फत आपण जेव्हा काम करू ना, त्यावेळेस तुम्हाला खर्च नाही करायचे. इथे काय काय मिळणार आहे, या पक्षामार्फत तुम्हाला कुठली ताकद मिळणार आहे ते तुम्हाला सर सांगतील. पण ह्याच्यामुळे काय होईल की आज आपण जे 2-4 जण किंवा तुम्ही इथे बसणारे लोनवाले जे आहेत, सर लोन घेतल्यानंतर मला एक गोष्ट दिसते की प्रत्येक त्या बिल्डिंगमधला त्या नातेवाईक त्याला बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होऊन जातो. लोन घेतलं म्हणजे काय त्यांनी पाप केलं का, तो आरोपी आहे का, पण आज तो बघायचा दृष्टिकोन समाजाचा. प्रत्येकाच्या घरात लोन आहे, प्रत्येकाने लोन घेतलंय, पण तुझं उघडं झालं ना की हसायला पहिला तयार असतो. समाजामधनं मिळालेली जी वागणूक आहे ती परत चांगली मिळावी. जर खरंच तुम्हाला हे सगळं हवं असेल ना, तर या सगळ्या गोष्टीमध्ये हाच प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एकत्र यायचं आहे आणि ह्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्ही जे मागच्या 2-3 वर्षात जे काय घालवले ते सगळं परत उभं करायचं. सर आज आपण कायद्याच्या बाजूने लढून कायद्याच्या मदतीने जर आपण एकमेकांना मदत करून जर मोठे होऊ शकलो तर नको आहे आपल्याला. आज इथे बसलेला प्रत्येक जणांनी जर प्रत्येकाला मदत करायचं ठरवलं ना, तर कोणाचाही प्रॉब्लेम हा मोठा राहणार नाही. सर मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपण एकमेकांना कशा पद्धतीने, आपली एक केस आहे, आपल्या एका केसमध्ये असं झालेलं आहे की त्या बाईचं घर बँकेने तिला न सांगता ऑप्शनमध्ये विकून टाकलं. आज तिचं काहीतरी 7 लाखाचं लोन आहे. मी प्रयत्न करतोय की त्या बाईचं लोन, त्या ज्यांनी फ्लॅट घेतलाय त्याला समजवून, त्याला कायद्याचा धाक दाखवून, जेही दाखवून त्याच्याकडनं तो फ्लॅटचं पैसे परत बँकेला भरायला लावून ते जे 7 लाख रुपये तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊ, जी आज आपली पुरी महाराष्ट्रामधली कम्युनिटी आहे ना, त्या कम्युनिटी मार्फत आपण 5-10 लाख रुपये मदत करू नये ना, तिचं लोन क्लिअर. एक मोठा मेसेज आहे, एकमेकांना मदत केल्याने केवढं मोठं काम होऊ शकतं ना ते इथे दाखवा. सर 10 रुपये दिल्याने माझं नुकसान होणार आहे. आपण एका ठिकाणी जर वडापाव खायला उभं राहिलो ना तर 15 रुपये 20 रुपये जातात आपले. एक दिवसाचा वडापाव नाही खायचा सर. एक दिवसाचा वडापाव ना त्या बाईच्या नावाने करूया, त्या महिलेच्या नावाने करू. आज तिच्या घरची कंडिशन मी बघितली, ती 5,000 नाही देऊ शकत आणि तरीही तिने 3-4 वर्ष कसे तरी पैसे भरत होते साहेब. आणि ते पैसे भरता पण बँकेने तिचे फ्लॅट विकून टाकले. प्रयत्न आमचा हाच आहे की त्या पद्धतीने, आणि ही अशीच एक केस
दिसणाऱ्यांना अशा कितीतरी केस असतील, आपण त्यांना मदत करणार आणि मनापासून मदत करणार. सर बघा, काम करताना मागून पुढून बोलणारे 50 लोक येतील. कार्यकर्ता काम करताना चांगलं काम जेव्हा होतं ना, त्यावेळेस तुमच्या बाबतीत कितीतरी प्रॉब्लेम्स असतात. तुम्हाला लोक मागून चुकीचे बोलणार, पण जो काम करत राहतो ना, त्याच्या मागे आपोआप चांगली लोक जॉईन व्हायला सुरुवात होतात. आज मी तुम्हाला एकच शब्द देतो, सर आपल्याकडे आलेले विजय दत्त डोळे साहेब आलेले, तर त्यांच्याकडनं तुम्ही ऐकल्यानंतर ॲक्च्युअल पक्षाचे काम काय व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने कामं केली पाहिजे ते तुम्हाला कळेल. मी आज जास्त बोलणार नाही, मी इथेच थांबतो. आता आपण आपले जे कार्ड्स आहेत, रीमा ती प्रत्येकाची नावं घेऊन त्यांचे कार्ड्स आपण. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांचाच वारसा घेऊन आपण नेहमीच काम करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज मला खरं तर संदीपचे आनंद होतोय की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण बरंच काही सांगत असतो, पण ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता पत्रकारिता करणार आहे तर तो तसं जर पाहिलं तर या देशाचा फार मोठा आवाज आहे. आणि अशा देशाच्या फार मोठ्या आवाज असणाऱ्या आपल्यासारख्या बंधू बांधवांकडं मला बिघडलेली लोकशाही दुरुस्त कशी करता येईल या विषयावर संवाद करण्याचा मला आज मी चान्स दिलेला आहे. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्र विकास आघाडी या पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष संदीप भोसलेजी हे राज्याचे उपाध्यक्ष आहेत. मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की बरीचशी गोष्ट कल्पनेने आपण ठरवली तर ती होतेच असं नाही, परंतु ती जर कल्पना तुम्हाला कृतीत उतरवायची असेल तर 100% तुम्हाला स्वतःला त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर कुठल्याही गोष्टीला जर वेळ दिला तर मला असं वाटत नाही कुठली गोष्ट होणे अशक्य आहे. परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे, त्या गोष्टीचं जर आपल्याकडे पुरेपूर ज्ञान नसेल, अभ्यास नसेल आणि कोणीतरी हुर्रे केलं म्हणून मी पण हुर्रे करणार असेल तर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र मला माहिती आहे. या भारतात असंख्य पार्ट्या आहेत आणि पार्टींवर विश्वास देण्यासाठी आता मानवाची मानसिकता शिल्लक राहिलेली नाही. प्रचंड असा आत्मविश्वास हरवलेली या भारतातले नागरिक आज कुठली पार्टी येईल आणि आपल्यासाठी काय करेल असा विश्वास देऊ शकत नाही. कारण मित्रांनो, प्रत्येक पार्टीची जर तुम्ही स्ट्रॅटेजी पाहिली तर ती स्ट्रॅटेजी फक्त एकच आहे. कुठली? तर त्यांना फक्त निवडून यायचं आहे, त्यांना सत्ता पाहिजे. आणि त्यांना जर सत्ता पाहिजे तर ते काय करतात? त्यांच्याकडं प्रचलित राजकारणाचा फॉर्म्युला मला जाणवतोय, मी लहान असल्यापासून पाहतोय तोच फॉर्म्युला आहे. आता सरांनी मगाशी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं, वेगवेगळ्या पार्टीत मी काम केलं. मित्रांनो, मी फार आत्मविश्वासाने एक वाक्य बोलतो, मला पद पाहिजे, मला आमदारकी पाहिजे, मला खासदारकी पाहिजे, म्हणून मी पार्टी सोडलेली नाही. तर माझ्या लोकांचं खऱ्या अर्थाने शाश्वत काम तुम्ही करत नाही. तुम्ही मला त्या पार्टीत घेताना मग केसीआर साहेब असतील, के चंद्रशेखर राव तेलंगणा, ज्यांना मी आयडियोलॉजी सांगितली होती, त्या आयडियोलॉजीमुळे बिघडलेली लोकशाही पुन्हा एकदा दुरुस्त होऊ शकते हा माझा मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी मला सगळे शब्द दिले, पण आता तो नियतीचा खेळ असावा का त्यांच्या भाग्यात नसावं का आपलं भाग्य दुर्भाग्य असावं हे काय आता मला सांगता येत नाही. कारण त्यांनी शब्द दिला होता, तेलंगणाचे इलेक्शन झाल्यानंतर मी असं करेल आणि असं करेल, पण तेलंगणाच्या इलेक्शनमध्ये कधी उलटं ठरलं, त्यांची सत्ता आली नाही, ते पडले आणि त्याच्यानंतर कृतीमध्ये ते घरात सुद्धा घसरून पडले. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर के चंद्रशेखर राव यांच्याकडून बिघडलेली लोकशाही दुरुस्त करण्यासाठी एका पार्टीच्या माध्यमातून काम करण्यासाठी मला मिळणारं सहकार्य थांबलं. आणि मित्रांनो, मला DRS या पार्टीचं काम थांबवावं लागलं. म्हणजे मी परत विश्वासाने सांगतो की मला त्यांनी काय दिलं नाही म्हणून मी त्यांना सोडलेलं नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी पार्टी आपल्याला साथ देईल त्याच पार्टीचं काम करावं असा माझा संस्कार आहे. आता दुसरी गोष्ट अशी, यानंतर मी केजरीवाल साहेबांना भेटलो, त्यांना सुद्धा ही सगळी गोष्ट सांगितली. परंतु राजकारणामध्ये हौसे सगळे असतात आणि राज्य चालवताना वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्रित असतात. ते एखाद्या चांगल्या कामाला पुढेही येऊ शकतात किंवा एखाद्या वेळेस त्या चांगल्या कामाला ते मागेही खेचू शकतात. तर त्याच्यामध्ये काही निम्न संतोषी लोक होती, त्यांना हे कदाचित सर्वसामान्याचं जे प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे यामुळे प्रस्थापित
तुमचं राज्य जे कोणी आमदार आहे त्यांचं राज्य उठून निघाल्याशिवाय राहणार नाही मात्र तुम्हाला आता छाती ठोकून सांगतो. त्यामुळे हे सगळं करताना या कुठल्याही पार्टीमध्ये इतकं चांगलं काम मला करून दिलं जात नसल्यामुळं मी या 2 ते 3 पार्ट्या सोडलेल्या आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र विकास आघाडीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाराव पाटील हे मूळचे लातूरचे आहेत. यांना ज्यावेळेस मी ही आयडियोलॉजी सांगितली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, विजयराव मी वंचित बहुजन आघाडीसारख्या पार्टीला बाळासाहेब आंबेडकरांना मी जाहीरपणे सांगतो उभं करण्यासाठी 15 कोट्याने हेलिकॉप्टर दिलं माझं. आणि आज जे व्हायचं ते झालं. आपण कुठल्या पार्टीला नावं ठेवायला आलो नाही, पण घडलेली घटना तुम्हाला माहीत असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. तर मी यांना एवढा सगळा खर्च केला पण काहीच झालं नाही. मग आता काय, तुमची आयडियोलॉजी ऐकल्यानंतर माझं मन सांगतंय की खरंच तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काम जर झालं तर या भारतातल्या नागरिकांचा पुन्हा एकदा लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाला. तत्पूर्वी आपल्याला आज समाजात काय चाललंय हे एकमेकांच्या चर्चेने पहिल्यांदा क्लिअर करायचंय, तेव्हाच तुम्हाला माझ्या आयडियोलॉजी लक्षात येईल. आता माझा एक सोपा आणि साधा प्रश्न आहे, मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, अशी या भारतात किंवा महाराष्ट्रात कुठली पार्टी आहे की जी तुमच्या घरातले प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करते? अशी कुठली पार्टी आहे का? अशी भारतात म्हणजे परत तुम्ही असाल तर नंतर मला म्हणू नका आहे का तर नाहीये, बरोबर आहे. आणि मी जर चुकीचं वाक्य बोललो तर कृपया मला सुचवा. अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असणार आहे, कारण मी एक नॅचरल बीइंगचा माणूस आहे. जी सत्यता आहे तेवढंच मला बोलायला येतं, मला काल्पनिक आणि कथित बोलता येत नाही. आता दुसरा प्रश्न आहे, अशी कुठली पार्टी आहे का ज्या पार्टीने त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय बाबा रे तुझ्या कार्याचा अजेंडा फक्त आणि फक्त लोकांचे प्रश्न सोडवणे, ते पण त्याच्या घरातले जे त्याच्या गरजेचे प्रश्न आहेत ते सोडव तरच मी तुला तिकीट देईन, अशी म्हणणारी कुठली पार्टी आहे का? नाही. आता तिसरा पार्ट असा, अशी कुठली पार्टी आहे का की ज्यांनी शाश्वत कार्य, आता शाश्वत कार्य आणि प्रचलित कार्याची व्याख्या तुम्हाला सांगणार, अशी कुठली पार्टी आहे का की ज्यांनी सांगितलं की तुम्ही जर शाश्वत कार्य केलं तर तुम्हाला दरमहा उत्पन्न मी सुरू करेल, म्हणजे तुम्हाला 6 महिने XYZ उत्पन्न आम्ही देईल, अशी म्हणणारी कुठली पार्टी तुम्ही ऐकले का? तर मित्रांनो अशी कुठलीही पार्टी नाहीये. परंतु या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे सगळं करणारी एकच पार्टी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी. आणि या महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही लोकशाही जिवंत करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर खूप छान पद्धतीने स्टडी आणि अभ्यास केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आमच्या जे निदर्शनास आलं ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, प्रचलित राजकारण करताना तुम्ही जर पाहिलं तर प्रचलित राजकारण करण्याची पद्धत काय आहे माहिती आहे? आज जर तुम्ही आमदारकीला, आता मी राज्यावर प्रवक्ता होतो म्हणून मी कितीतरी लोकांचे अहवाल पाहिले कार्याचे, आमदारकी मागणाऱ्या लोकांचे, कारण मी आमदारकी ज्यांनी मागितलं त्यांचे अहवाल माझ्याकडेच आले होते. मी आव्हानचा मी प्रवक्ता होतो. आर पाटील माझ्यासाठी खूप आदरणीय होते. आव्हानने आम्हाला बरंच काही शिकवलेलं आहे, त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही होतं ते आम्ही घेतलेलं आहे. तर त्यांच्या अहवालात काय होतं? त्यांच्या अहवालात होतं, साहेब आम्ही महिला मेळावा घेतला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला, अरे वा, आम्ही सायकल रॅली घेतली, आम्ही भव्य रॅली काढली, आम्ही मोठमोठ्या नेत्यांचे मोठमोठे जयंत्या साजऱ्या केल्या, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. पण मला प्रश्न असा पडत होता, यातून तुझ्या त्या विधानसभेतला कुणाचा प्रश्न सुटला तर कुणाचाच नाही. मग हे जे काम आहे हे फक्त देखाव्याचं काम आहे. हे देखाव्याचं काम करणाऱ्या या भारतात पार्ट्या आहेत असं माझं मत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ते फक्त पैशाच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, शासनाच्या अधिकाराच्या जोरावर तुम्हाला सगळ्यांना एक देखाव्याचं काम करून दाखवतात. आणि हे देखाव्याचं काम करतात किती? 4 वर्ष 11 महिने. फक्त 4 वर्ष 12वा महिना म्हणजे 5 वर्ष पूर्ण होतात, म्हणून 1 महिन्यात त्यांना जाग येते आणि त्यांना तुमच्याकडे यावं लागतं. मग त्यांचा आराखडा सुरू होतो पार्ट्यांचा, मग त्यांचा आराखडा सुरू होतो पैशाचा, मग त्यांचा आराखडा सुरू होतो आश्वासनांचा, मग त्यांचा आराखडा सुरू होतो तुम्हाला लोभ देण्याचा. आणि मग त्या लोभापायी बरेचसे लोक हतबल होतात आणि हतबल झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच येतं, जाऊ दे ना, शेवटी जाता जाता 1000-2000 रुपये तरी मला मिळतात मत देण्याचे. म्हणजे मित्रांनो, यांनी तुम्हाला या स्वतंत्र भारताचे, तुम्ही स्वतंत्र नागरिक असताना तुमची स्वतंत्रता काढून घेऊन तुम्हाला एक लाचार नागरिक बनवलेला आहे. मी जे बोलतो हे अक्षर सत्य आहे. कदाचित आपल्याला वाईट वाटेल, कारण हे तुमच्याबद्दल मी माझ्याबद्दलच बोलतो. आपली ही जी लाचारी आहे ना साहेब, ही
ही लाचारी फार शेवटच्या स्टेजला आहे. आता काही लोक म्हणतात या लाचारीने काय होईल, आता काल परवा घडलेली नेपाळची घटना आता लोक म्हणायला लागले कदाचित ती घडत नाही. होईल ना, नाही घडणार असं नाहीये, पण मला असं वाटतं असं घडल्याने सुद्धा लोकशाही सुरक्षित राहील असं मला वाटत नाही. मित्रांनो, प्रश्न हा मुळापासून संपला पाहिजे आणि हा प्रश्न मुळापासून संपवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीला माननीय अण्णाराव पाटलांना मी जेव्हा जो अजेंडा दिला तो अजेंडा आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा अजेंडा जर इथं लागू झाला तर मी आत्मविश्वासाने सांगतो तुमच्या इथला जो जुना आमदार असेल त्याच्या विरोधात सुद्धा मी तुम्हाला एका हातगाडीवाल्याला निवडून आणून दाखवू शकतो. हे माझं आत्ताचं वाक्य तुम्हाला जास्त जड वाटेल, पण हेच वाक्य मी परत विचारणार आहे तुम्हाला. मी काय विचारणार आहे की तो हातगाडीवाला निवडून येईल का, त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचे बरं का. आता जड जाते ना ऐकायला, खूप जड आहे. एक सामान्य माणसाला सुद्धा आपण निवडून देऊ शकतो अशी ही आयडियोलॉजी आपण डिझाईन केली आहे. आता मित्रांनो, आपण लक्षात घेऊया ही आयडियोलॉजी काय. महाराष्ट्र विकास आघाडी या पार्टीच्या माध्यमातून उत्तम संघटन हा या पक्षाचा आत्मा आहे. कारण मी ज्या पद्धतीची आयडियोलॉजी वर्कआउट करतो इथं उत्तम संघटन असल्याशिवाय ही आयडियोलॉजी वर्क होणार नाही. आता या संघटनेसाठी आपण काय केले, राज्यापासून गाव पातळीपर्यंत व्यवस्थित संघटन केलेलं आहे की जेणेकरून गाव पातळीपर्यंत आपल्याला पूर्णपणे आपल्या पद्धतीने तिथपर्यंत जाता येईल. आता हे जे रचनात्मक संघटन आहे हे रचनात्मक संघटन तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याच्या मी आता भानगडीत पडत नाही कारण त्याच्यामुळे वेळ जाईल. परंतु रचनात्मक संघटन म्हणजे काय हे मात्र मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता मगाशी कधी कसं सांगितलं, प्रचलित राजकारण म्हणजे काय, दिखाव्याचं राजकारण, आणि शाश्वत राजकारण म्हणजे काय, शाश्वत कार्य म्हणजे काय की जे कार्य तुमचं केल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या 10 पिढ्या आम्हाला स्मरणात ठेवी असं कार्य म्हणजे शाश्वत कार्य. अशा शाश्वत कार्याची जंत्री आपण इथं वर्कआउट करणार आहे. आता मी परत तोच मुद्दा घेतो. आपल्याला सगळ्यांना जर रचनात्मक संघटन करायचं तर रचनात्मक संघटन काय. बरेचसे लोक म्हणतात साहेब मला जिल्हाध्यक्ष करा, हे सगळं ऐकलं म्हणतात ना, पण जिल्हाध्यक्ष करा म्हटल्यावर लोक आणतो ना, लोक तो माणूस काही लोक 1000 लोक सुद्धा आणतात. पण मित्रांनो, ते 200 रुपयाने आणलेली लोक असतात आणि त्यांना 200 रुपयामध्ये इंटरेस्ट असतो आणि त्यांना ह्या नेत्याला गर्दी दाखवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि हे सगळं एक हसवा फॉर्म्युला हा देशाला दिसतोय आणि त्या पार्टीची गर्दी तुम्हाला दिसते. तुम्हाला असं वाटतं काहीतरी भव्य दिव्य चाललंय, पण असं काहीच नाही. आता माझ्या कार्यकर्त्यांनी जर रचनात्मक संघटन करायचं असेल तर त्यांनी कसं काम करावं. मी आता मला तालुका अध्यक्ष व्हायचंय, मी काय करेल, मी कदाचित 200 माणसं आले 10-15 गावातून, मला चालणार नाही. मला तालुका अध्यक्ष व्हायचं असेल तर माझ्या तालुक्यामध्ये किती झेडपी आहेत, त्या झेडपीच्या खाली किती पंचायत समिती आहे, त्या पंचायत समितीच्या अंडर 10 ते 15 गावं आहेत, अशी ती रचना आहे. पहिल्यांदा ती रचना समजून घेतली पाहिजे. आणि मला तालुका अध्यक्ष व्हायचं असेल तर मी माझ्या प्रत्येक झेडपीतून 5-5 लोक जर आणली तर माझी तालुक्याची कार्यकारिणी होईल. प्रत्येक तालुका, आता मला जिल्हाध्यक्ष व्हायचं तर माझ्याकडे किती तालुके आहेत, 10 तालुके आहेत उदाहरणार्थ. तर प्रत्येक तालुक्यातून जर मी 5-10 लोक आणली आणि ह्या तालुक्याच्या लोकांना जर ही आता मी सांगतो ती स्ट्रॅटेजी सांगितली तर मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो लोक जागृत होऊन एक लोकशाहीचा कणा वाचावा, एक लोकशाही चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही नंतर सगळं आपल्याला सांगणार आहे. अशा पद्धतीचं आपल्याला रचनात्मक संघटन करायचं. आता हे रचनात्मक संघटन केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आपल्या न्यायदान कक्ष आणि स्वर्णग्राम योजनेकडे येणार आहे. मित्रांनो, माझ्या संदीपजींनी तुम्हाला लोक आधार बद्दल सांगितलं. लोक आधार या माध्यमातून संदीपजींनी बँकांच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात, आलेली जप्ती थांबू शकते. हे तुम्हाला खरं वाटत होतं का? आता तुम्ही अनुभवल्यामुळे तुम्ही कॉन्क्रीट बोलताय, बरोबर आहे. पण संदीपजींनी हे जसं करून दाखवलं तो पाठ सुद्धा आपलाच आहे. संदीपजी आणि आम्ही वेगळे नाहीये. संदीपजींनी लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे टच झाले आणि दाखवलं साहेब आम्ही बाप दाखवतो नाही तर श्राद्ध घालतो. हे सेक्शन आहे. तुम्ही जर नीट विचार केला तर प्रशासकीय अधिकारी कुणाला घालवतो माहितीये? फक्त त्या पॉलिटिशियन्सला. का तर सरकार त्याच आहे. का तर तो काय करेल, माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल. तो काय करेल, मला तडका फडकी माझी बदली करून टाकेल. तो काय करेल, मला बडतर्फ करेल. बरोबर आहे. या भीतीपोटी ती लोक त्यांच्याशी प्रामाणिक वागतात, तुमच्याशी वागतात का? पण तुम्हाला हे माहित नसेल हा अधिकार तुमचा सुद्धा आहे. हा अधिकार तुमचा सुद्धा आहे. परंतु या अधिकाराची कुठलीही जाणीव तुमच्या स्मरणात राहिलेली नाही. कारण तुमच्या डोक्यामध्ये विकास नावाची गोष्ट येऊ नये म्हणून जातीपातीचं राजकारण करणारे हे सगळे पक्ष फार मोठ्या प्रमाणात जागृत झालेले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सर्व धर्म समभाव
या विषयाने चालते म्हणून तिथे लिहिले नवे पर्व मराठी दलित मुस्लिम ओबीसी अल्पसंख्याक सर्व. आणि जात नावाची गोष्ट मानत नाही साहेब. माझं सगळ्यांना विचारणं आहे, ज्याला कोणाला वाटत असेल मी जातीबद्दल नावं ठेवत नाही, जात परंपरा आपल्या घरापुरती मर्यादित ठेवावी, ती विकासाच्या कामात आणू नये. त्याचं कारण असं आहे, जात धर्म परंपरा प्रांत भाषा ह्या विकासासाठी गरजेच्या गोष्टी नाहीत. या फक्त आणि फक्त तुमचं जीवन अशांत करण्याच्या गोष्टी आहेत. आता मी जर म्हणलं मी मराठा आहे मराठ्यांचा असं, हे जर म्हणले मी बंजारा आहे बंजारांचा असं, तर आपण एकी करू शकणार नाही. आणि या सगळ्या पक्षांना तुम्ही विकासापासून दूर जावं, तुमच्या डोक्यात विकास येऊ नये, प्रशासन यंत्रणा दुरुस्त कशी करावी हे येऊ नये, किंबहुना त्यांच्या सगळ्या चुका झाकल्या जाव्या म्हणून हे असे सगळे उपद्व्याप करून वेगवेगळ्या विषयाचं आरक्षणाचं गाजर तुमच्या समोर ठेवून तुमच्या जाती जातीमध्ये वाद लावून तुमचं समाधान हे अशांत करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, फार ठराविक लोक असतात की ज्याला फक्त एकच जात आवडते, ती म्हणजे मानवता. आता इथे येताना कोण कुठल्या जातीचे आहे म्हणून आपण भेटलोय का, तर या मानवते जातीचा पुरस्कार करणारी महाराष्ट्र विकास आघाडी ही आमचा पक्ष आहे. आणि या पक्षाच्या माध्यमातून जे न्यायदान कक्ष सुरू केलेलं आहे हे पण जाती निहाय आहे. कारण तो जो न्यायदान कक्षाचा फॉर्म्युला ऑपरेट होणार आहे तो आता मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्या लक्षात आलं प्रशासकीय अधिकारी तुम्हाला कसे फसवतात. ही फसवणूक छाती ठोकपणे तुम्हाला जर बंद करायची असेल, खरी लोकशाही तुम्हाला आणायची असेल, आणि तुम्हाला मी आज शब्द देतो, तुम्ही मी सांगतो तसं काम केलं तर तुमच्या कलेक्टरला इथे येऊन असं उभी करायला एवढी यंत्रणा याच्यात लपलेली आहे. ती कशी ती बघा. आता आपण काय केलं, कुठल्याही कोणाचं काम होत आहे हे न्यायदान कक्षाचं सॉफ्टवेअर देण्यासाठी आम्ही 16 कलेक्टरनी एक ॲप डिझाईन केलेला आहे. त्या ॲपचं नाव आहे न्यायदान कक्ष. आता न्यायदान कक्षाचा ॲप हे जे पोर्टल आहे हे आम्ही जिथं आमचं संघटन होईल त्या तालुक्यामध्ये मोबाईलवर ऑन करणार आहे, फक्त त्या तालुक्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ एखादा तालुका सांगायचा निफाड जरा आपलं कुठला निफाड तालुका येवला तालुका, समजा येवला तालुक्यात आपलं संघटन प्रॉपर झालेलं आहे. आम्ही तिथं लगेच रिटायर्ड तहसीलदार लेवलचा अधिकारी जो प्रशासकीय काम करतो ज्याला महसुली लॉ माहिती आहे, आणि पोलीस खात्याचा रिटायर्ड PI ज्याला CRPC हा लॉ माहिती आहे, ज्याच्यावर पोलीस स्टेशन सगळे चालतात, अशा माणसाची आम्ही तिथे नियुक्ती करू. आता आम्ही ती नियुक्ती केल्यानंतर त्याच्या अंडर ऑपरेटर आमचे तयार होतात, आमचं सगळं ऑफिस तयार होतं. आता हे ऑफिस चालण्यापूर्वी संघटन आम्हाला महत्वाचं आहे पार्टीचं. आता जर हे पार्टीचं संघटन झालं आणि आपला ॲप जर ऑन झाला, लक्षात घ्या, तर तो ॲप तुमच्या मोबाईलवरील तुम्ही प्ले स्टोरनी डाउनलोड करा. आता मी तो डाउनलोड केला, मला खूप मोठ्या गप्पा मारल्यात काय पार्टीने की माझे प्रश्न सुटणार आहे, मग मी डाउनलोड केला आणि तो उघडला. त्या पद्धतीने कामं केली पाहिजे ते तुम्हाला कळेल. मी आज जास्त बोलणार नाही, मी इथेच थांबतो. आता आपण आपले जे कार्ड्स आहेत रिमा, ती प्रत्येकाची नावं घेऊन त्यांचे कार्ड्स आपण देऊया. आणि ठोंबरे साहेब, नाशिकची जबाबदारी तुफानची तुम्हाला देतोय, तर तुम्हाला आम्ही नाशिक टीम संदीप